भाजपकडून राज्यसभा उमेदवारी जाहीर झालेल्या अजित गोपछडे यांनी भाजप प्रदेश कार्यालयात जात आपल्या दिवसाची सुरुवात केली। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरायचा आहे आणि भाजपकडून जी 3 नावं जाहीर झालेली आहेत त्यातले एक डॉक्टर अजित गोपछडे आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, आज अर्ज भरायची तारीख आहे, आजचा दिनक्रम कसा ठरलेला आहे तुमचा? सर्वप्रथम मी ज्या भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेमध्ये जन्मलो आणि ज्या विचारधारेमुळे मी मोठा झालो त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात येऊन पंडित दीनदयाळजी आणि आमचे सर्व शीर्षस्थ नेते आणि यांचं मी जे प्रातस्मरणीय वंदनीय जे नेते आहेत त्या सगळ्यांचं इथे स्मरण करून त्यांना वंदन करून मग मी विधानभवनामध्ये जाणार आहे। एकंदरीतच सगळ्यात मोठा प्रश्न हाच असतो की बहुतेक जण आहेत, वेगवेगळी देवस्थानं आहेत, तिकडे डोकं टेकवायला जातात। तुम्ही मात्र आज सकाळी 10 वाजता प्रदेश कार्यालय सुरू होतं या ठिकाणी आलेले आहात, नेमकी काय भावना आहे? भारतीय जनता पार्टी ही आमची आई आहे, त्यामुळे आम्ही त्यांची लेकरं आहोत। त्यामुळे आईला आधी प्रणाम करायचा आणि मग पुढच्या कामाला लागायचं। निश्चितच फॉर्म भरल्यानंतर मी सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद घेईल, पण ज्या संघटनेमुळे मी मोठा झालो त्या संघटनेचं ऋण व्यक्त करणं, त्या भारतीय जनता पार्टीचं ऋण व्यक्त करणं हे माझं आधी काम आहे। ते होते अजित गोपछडे। थोड्याच वेळामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करतील। तुर्तास तरी 6 उमेदवारांची नाव आल्यामुळे यंदाची राज्यसभा निवडणूक आहे ती बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे दुपारी 3 वाजेपर्यंत या संदर्भातील चित्र स्पष्ट होईल। कॅमेरामन हमीद मस्तानसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।